नमस्कार माय यूट्यूब फॅमिली. तर मी आहे गौरी भोसले आणि आज आम्ही करणार आहोत दाबेली. तर त्यासाठी आम्ही घेतलेले आहेत उकडलेले बटाटे, कांदा घेतलेला आहे, इथे आपण तळून शेंगदाणे घेतलेले आहेत, इथे कोथिंबीर आहे आणि इथे आहे डाळिंब जे की आपण सोलून घेतलेला आहे आणि यामध्ये आहे लसूण जो की आपण बारीक करून घेतलेला आहे आणि हे आहे आपलं तांबडं तिखट आणि हा आपण बटाटा जो आहे तो बारीक करून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण इथं तेल तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये. तोपर्यंत आपण ताटामध्ये 2 पाव घेतलेले आहेत आणि आता आपण त्यावरती केचप लावणार आहोत. तर आता आपण असं पावांना केचप लावून घ्यायचं आहे. दोन्ही साइडला केचप लावून घ्यायचं आहे आपल्याला. तर आपल्या दोन्ही पावांना केचप लावून झालेलं आहे आणि आता आपण बटाटा परतणार. तर बटाटा परतण्यासाठी आपण यामध्ये टाकलेली आहे मोहरी, आता टाकलेले आहे जिरं, आता थोडीशी टाकलेली आहे हळद, आता टाकलेला आहे तांबडं तिखट. आता आपण यामध्ये बटाटा टाकणार आहोत. आता बटाटा पूर्ण असा त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आपण. आता आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ आणि आता पूर्ण ते हलवून घ्यायचं आहे की जे करून मीठ सगळ्यामध्ये असं मिक्स झालं पाहिजे. असं एका साईडला राहिलं तर तो भाग खारट लागतो. आता आपण यामध्ये मॅगी मसाला टाकलेला आहे कारण की मॅगी मसाला टाकल्यानंतर चव खूप छान येते पदार्थाला. आता आपण पूर्ण बटाटा नीट छान परतून घेणार आहोत मिक्स करून. आता आपण केचप लावलेल्या पावामध्ये जो आपण बटाटा परतून घेतला होता तो यामध्ये आपण छान असा लावून घेणार आहे पसरवून. आता आपण त्यावरती कांदा टाकलेला आहे. आता आपण यामध्ये वरून आपण जे तळलेले शेंगदाणे घेतले होते ते टाकलेत आणि आता आपण जे सोललेलं डाळिंब होतं ते टाकलेलं आहे. आता आपण त्यावरती कोथिंबीर टाकलेली आहे चिरून आणि आता आपण त्यावरती शेव ओतलेली आहे. आता आपण तवा गरम करून त्यामध्ये तूप टाकलेलं आहे त्यावरती. आता आपण त्यावरती दाबेली आपण जी केली होती ती ठेवलेली आहे. आता आपण वरून देखील तूप लावलेलं आहे दाबेलीला. तूप लावल्यानंतर दाबेलीला खूप छान चव येते. आता आपण दोन्ही साइडून त्याला छान भाजून घ्यायचं आहे. तर आता आपण दाबेली भाजून छान ताटामध्ये काढून घेतलेली आहे आणि दाबेलीला आता साइडून जी जागा असते त्यामध्ये आपण शेव लावणार आहोत. तर आपली दाबेली तयार आहे. तर त्यावरती आपण छान शेव लावून थोडासा कांदा टाकून आणि थोडंसं डाळिंब टाकून आपली दाबेली रेडी आहे. तर आपली दाबेली तयार आहे आणि आता मी तुम्हाला सांगते त्याची टेस्ट कशी आहे.
तो दाबेली खूप छान झालेली आहे आणि तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओला लाईक करा, छान कमेंट करा आणि जे आता नवीन नवीन स्वयंपाक शिकतायत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा.